तर आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी या प्लॉट साठी काय काय नियोजन केले. नमस्ते. नमस्ते. हे पहिलं पाण्यातून डोस सोडलेला आहे. मग ह्या ऊसासाठी तुम्ही पाण्यातून डोस सोडलाय. या ऊसाला. बर. हे 9 महिन्याचा खोडवा आहे. आणि नंतर मग 2 स्पेशल फवारणी घेतल्यात. म्हणजे संदीप पॅचच्या 2 स्पेशल फवारणी घेतल्यात. आणि नंतर परत यांच्यानुसार खत वापरले. म्हणजे याला बेसल डोस असेल किंवा बांधणीचा डोस असेल. जे संदीप पॅजनी जे सांगितले ह्युमिक, मॅग्नेशियम, सल्फर, मिक्स मायक्रोन्यूटन, जीवाणू आणि सिलिकॉन या खतांचाही मुख्य खतांद्वारे आपण वापर केलेला आहे. तर मग तुम्हाला जी संदीप पॅचची प्रोडक्ट वापरून तुम्हाला कसा रिझल्ट वाटतोय? पहिल्यापेक्षा तरी अतिउत्तम वाटतोय. म्हणजे रिझल्ट तुम्हाला छान वाटतोय? म्हणजे पहिले तुमचं सरासरी ऍव्हरेज किती निघत होतं? पहिले सरासरी 55 ते 60 पर्यंत निघत होतं. आता 70 ते 80 पर्यंत. म्हणजे निश्चितच तुम्हाला फायदा आहे झालेला आहे. तर मग तुम्ही इतर लोकांना काय सांगू शकता? इतर लोकांनी बी संदीप पॅचच खतांचा लिक्विडचा वापर करावा. तर शेतकरी मित्रांनो, यांनी सांगितल्याप्रमाणे यांचे मामा बाळासाहेब ठाकर हे सुद्धा यांचा समोरच लागणीचा प्लॉट आहे. त्या लागणीच्या प्लॉट मध्ये सुद्धा कांदा होता आणि त्या कांद्याला सुद्धा आपल्याच संदीप पॅचची प्रोडक्ट वापरली होती. आणि आता तो कांदा गेल्याच्या नंतर लागण बांधून गेलेली. त्या लागणीला सुद्धा आपण स्पेशलच्या फवारणी दिल्यात. तर ती लागण पण आपण दाखवणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीत शेतकऱ्यांना अगदी सुंदर आणि छान रिझल्ट येत आहेत. शेतकरी अगदी समाधानी आहे. तर इतरही शेतकऱ्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अवश्य याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.